जिल्ह्यातील अक्कलकोट इथं शिवधर्म फाउंडेशन या संघटनेकडून हल्ला झालेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार आता टीका केली आहे। संभाजी ब्रिगेडनं आजपर्यंत जात वर्चस्वाला प्राधान्य दिलंय, हिंसाचाराचं सामान्यीकरण केलंय। संभाजी ब्रिगेडनं बहुजनांच्या नावानं राजकारण करून वतनदारांना सत्तेत बसवलंय। संभाजी ब्रिगेडनं जे पेरलं होतं तेच आता उगवलंय, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। हाके यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या सगळ्यांवर सविस्तर भाष्य केलंय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो। कोणतीही मागणी, मांडणी, वैचारिक लढाई संविधानाच्या चौकटीत झाली पाहिजे या मताचा मी आहे। मात्र ही चौकट मोडून रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडल्या आहेत। भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची तोडफोड, वाघ्याचे स्मारक उखडून दरीत फेकणं, गडकरींचा पुतळा उद्ध्वस्त करणं, शाही फेक करणं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या सामाजिक चळवळी बदनाम करणं, उपेक्षितांच्या लढा लढणाऱ्यांचा गाड्या फोडणं, अशा शेकडो घटना ब्रिगेडनं हिंसाचाराच्या सामान्यीकरण केलंय। हिंसाचार माजवणाऱ्यांचे खुले सत्कार केलेत, बक्षिसं जाहीर केली आहेत। आता ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवर ही वेळ आली आहे। उपेक्षित आणि विस्थापितांच्या विकासाच्या वाटेवर बाभळ पेरण्याचं काम ब्रिगेडनं केलं असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय।